मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी शाळेत नागरिकशास्त्र हा विषय जरूर अभ्यासाला असेल. नागरिकांचं शास्त्र किंवा नागरिकांमार्फत ज्या लोकशाही व्यवस्था चालवल्या जातात, म्हणजे आपल्याला लहानपणापासून शाळेत हेच शिकवलेलं असतं, की लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था. या लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी लोक किंवा तुम्ही, आम्ही, आपण सगळे असून सुद्धा आपली लोकशाही सुदृढ, आपली लोकशाही बळकट, आपली लोकशाही निरोगी का झाली नाही, याचा विचार करायची वेळ आलेली आहे. आणि नागरिकशास्त्र हे केवळ पुस्तकातच राहिलं आहे का, असा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. कारण नागरिकशास्त्र हे मध्ये धरलं तर त्याच्या डाव्या बाजूला चारित्र्य म्हणजे शील आणि उजव्या बाजूला आदर्श, म्हणजे समाजाने कुणाचा आदर्श घ्यायचा, कुणाच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे चालायचं, याचा याचा काहीतरी ताळेबंद मांडण्याची गरज होती. दुर्दैवाने 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारली. परंतु आज म्हणजे जुलै महिना चालू आहे 2026 या वर्षातील. आपल्या येथे नागरिकशास्त्र हे रुजलेलं नाही. हे व्यवस्थित अंगीकारलं गेलं नाही. आपल्या सगळ्यांच्या वर्तन, व्यवहार, वाणी आणि शरीरात ते मुरलेलं नाही. त्यामुळे ते प्रकट होत नाही योग्य पद्धतीने, असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, नागरिकशास्त्रामध्ये लोकशाहीचे आधारस्तंभ, लोकप्रतिनिधी, लोकसेवक, आपले हक्क, आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या, सुज्ञ, सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक म्हणून आपलं चलन-वलन कसं असावं, हे सगळं त्याच्यात अनुस्यूत आहे. तरीही आपण ते पाळत नाही. आपण केवळ एक विषय म्हणून त्याच्याकडे पाहतो, परीक्षेपुरतं तो नागरिकशास्त्राचं पुस्तक उघडतो, वाचतो आणि ठेवून देतो. नागरिकशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका एवढ्या एवढ्यांपुरता अभ्यास मर्यादित नाही. किंवा जिल्हा परिषद असेल, त्याच्यानंतर पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यांची रचना, कार्य, कर्तव्य, तिथलं शासन, तिथलं प्रशासन, ह्याच्यापुरता हा अभ्यास मर्यादित नाही. तर ह्या व्यवस्था आपल्यासाठी आहेत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजासाठी आहेत आणि आपण आणि समाजाच्या माध्यमातून देशासाठी आहेत. असा विचार जोपर्यंत बळकट होत नाही, तोपर्यंत आपण, आपला समाज आणि आपलं राष्ट्र, आपला देश हा एक चांगल्या, सुजाण, सुसंस्कृत आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचा देश म्हणून ओळखला जाऊ शकत नाही. मित्रांनो, आपण कधीही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशाची जी संपत्ती आहे, सार्वजनिक संपत्ती आहे, तिची जपणूक करावं असं आपल्याला वाटत नाही. हे सरकारी आहे ना, ह्याची करा नासधूस. कुठे ट्यूबलाईट लावली असेल, बल्ब लावला असेल सरकारी अ, व्यवस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर इकडे-तिकडे लावला असेल, तर आपण तो फोडतो. सार्वजनिक शौचालय असेल, बस स्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल, या सगळ्या ठिकाणी आपलं वागणं कसं असतं, रस्त्यावरचं आपलं वागणं कसं असतं, सार्वजनिक ठिकाणचं आपलं वागणं कसं असतं. आपण सरकारला दोष देतो, की एवढा टोल घेतायत, रस्ते चांगले नाहीत, खड्डे चांगले नाहीत. परंतु आपण नागरिक म्हणून आपण कसं वागत आहोत? आपण कुठेही लघुशंका करायला घाबरत नाही. कुठेही तोंडातून पिचकारी मारतो. कुठेही तंबाखू काढून टाकून देतो तोंडातून काढून. त्याच्यानंतर कागद असेल, केर-कचरा असेल, कुठेही टाक. स्वच्छता पाळायची नाही, हायजीन पाळायचं नाही. रोगराईला निमंत्रण देईल अशा पद्धतीचं आपला सगळा परिसर आहे, असं दिसून येतं. एक विद्यार्थी म्हणून, एक पालक म्हणून, एक माता म्हणून, एक भगिनी म्हणून
एक कर्मचारी म्हणून, एक नोकर म्हणून, एक सेवक म्हणून, एक नागरिक म्हणून आपलं वागणं, बोलणं कसं असतं, ते कसं असायला हवं. आपण जर जबाबदार नागरिक असू, स्वतःला म्हणून घेत असू, तर आपलं वागणं, बोलणं, चालणंसुद्धा हे समाजाला, हे देशाला, हे लोकांना हे चांगलं असायला हवं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. चांगलं असायला हवं हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुर्दैवाने आपण ते लक्षात घेत नाही. आपल्याला फक्त आपलंच घोडं पुढं दामटायचं असतं. आता तुम्ही पाहताय, की आपल्या देशामध्ये, समाजामध्ये विविध प्रकारची आंदोलनं होत असतात. आंदोलनात मग काय करायचं? रस्ता अडवून धरायचा, वाहतूक अडवून धरायची. 8-8 तास, 10-10 तास चक्काजाम आंदोलन करायचं. गाड्या, सरकारी वाहनं पेटवून देण्याचा प्रयत्न करायचा. पोलिसांना मारहाण करायची. पोलिसांच्या गाड्या असतील, सरकारी गाड्या असतील, एस-टी बसेस असतील, त्यांच्या काचा फोडायच्या. हां, त्याच्यानंतर दुकानं लुटायचा प्रयत्न करायचा. लोकांना मारहाण करायची. हे सगळं काय आहे? हे सगळं विध्वंसक दिशेने जाणारं आहे. हे विघातक दिशेने जाणारं आहे. ह्याच्यामध्ये अ, ह्याच्यामधून आपल्या समाजाचा, आपल्या देशाचं नुकसान होणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. ते शाहीनबाग येथे झालेलं आंदोलन असेल किंवा दंगल पेटवण्याचा प्रयत्न केलेला असेल, एल्गार परिषद असेल, भीमा कोरेगाव तो खटला चालू असेल किंवा जंतर मंतरवरील आंदोलनं असतील. अ, आंदोलनाला समर्थन देण्यासाठी केली गेलेली आंदोलनं असतील. त्याच्यामध्ये प्लायकार्ड असेल किंवा घोषणा असतील. या घोषणांमधून आपण आपलं वैचारिक दारिद्र्य, आपली वैचारिक दिवाळखोरी आणि आपला आपला शैक्षणिक वारसा किंवा आपला अशैक्षणिक वारसा आणि शिक्षेबद्दल असणारी आपली खालची इयत्ता आपण दाखवून देत असतो. संसदीय मार्गाने, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला आपण शिव्या देतो. या देशाचा, या भूमीचा, या मातीचा जो सनातन धर्म आहे, त्या सनातन धर्माबद्दल अपशब्द वापरतो. एका विशिष्ट समाजाबद्दल, जातीबद्दल वैमनस्याची भावना ठेवतो. देवी, देवता, महापुरुष यांच्यावर टीका करतो आणि अत्यंत अश्लाघ्य, अत्यंत वाईट असं वर्तन करून शिवीगाळ करतो. हे काय आहे? तुम्हाला तुमचे म्हणणं मांडायचं आहे, तुम्हाला तुमच्या मागण्या मांडायच्यात, त्या संविधानिक मार्गाने, त्या विवेकपूर्ण मार्गाने मांडायला हव्यात. त्या अशा कायदा सुव्यवस्था बिघडवून, संसदेवर चाल करून जाऊन, कोणाच्या तरी हाताचे मोहरे होऊन आपण प्यादे व्हायचं हे चुकीचं आहे. हे आपलं करिअर, हे आपलं पुढील आयुष्य बरबाद करणारं आहे. कारण जेव्हा आंदोलनकर्ते कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात, कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना विविध कलमाखाली खटल्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा पासपोर्ट रद्द होऊ शकतो. ते कुठल्याही शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांना किंवा नोकरी, धंदा ह्याला पात्र ठरू शकणार नाही. मग आपलं आयुष्य कशाला बरबाद करून घ्यायचं? म्हणून मी काय म्हणतो, की आपण नागरिकशास्त्र जे शिकलो, ते आपण वर्तनात आणलं नाही, ते व्यवहारात आणलं नाही. ते व्यवहारात आणलं नाही, ते उपयोगात आणलं नाही आणि आपण वारंवार चुकीच्या दिशेने गेलेलो आहोत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तर मित्रांनो, हे सांगण्यासाठीच मी हा तळमळीने व्हिडिओ केला. कारण आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपण पाहत आहोत आणि आपलं आणि आपल्यापुरतं आणि आपल्यातलंच ह्याच्यातच आपण मशगूल झालो आहोत. आपल्यापुरती, कुटुंबापुरती जबाबदारी, कर्तव्य सोडून समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल काही जबाबदारी आहेत, असं आपल्याला भान नाही. आपण केवळ शालेय प्रतिज्ञेतच म्हणतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग असे जर बांधव आहेत, तर मग आपण, आपले सहकारी, आपला समाज याच्यामध्ये भावा-बहिणींमध्ये कुठे चांगुलपणा आहे? कुठे एकमेकाबद्दल ममत्वाची भावना आहे, चांगुलपणाची भावना आहे? आपण एकमेकाला अनोळखी, तटस्थ, माझा त्याचा काय संबंध? त्या मुलीची छेड काढली, त्याला गुंडांनी मारलं, कोयता गँग, त्याची हत्या झाली. मला माहिती नाही, पोलिसांना सांगतो काय घडलंय, कुठं घडलंय. अशा प्रकारचं आपलं तटस्थतेचं वातावरण असतं. त्यालाही अनेक कारणं असू शकतात. लोकं भितात, लोकं दडपणाखाली असतात. परंतु आपण निडरतेने सत्याचा सामना करायला शिकलं पाहिजे. नागरिकशास्त्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होईल हे पाहिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की आपल्या आजूबाजूला अत्यंत नकारात्मक वातावरण आहे. लोकसेवक
जनसेवक, लोकप्रतिनिधी हे काय करतायत, त्यांचं वागणं कसं आहे बघा. ते सार्वजनिक संपत्तीचा विनियोग कसा करतायत, जनतेसाठी करतायत का आणखी कुठल्या कामासाठी करतायत, त्यांचा आदर्श आम्ही कसा घ्यायचा, हे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. अशी परिस्थिती आहे बाजूला. तरी पण आपल्याला ह्या सगळ्या अंधारातून हातात चिमणी किंवा पंती घेऊन वाट काढत पुढं जायचं आहे. सगळ्यांनीच जर कमरेचं सोडून डोक्याला बांधलं, तर मग सगळी परिस्थिती बिघडायला, चिघळायला काही वेळ लागणार नाही. तेव्हा पुन्हा पुन्हा सांगतोय, नागरिकशास्त्र आपण पुस्तकातच ठेवलं, ते वर्तनात, वागण्यात, वाणीत आणलं नाही. त्यामुळे आपली आजची परिस्थिती अशी आहे. जे हे आचरणात, वागण्यात, बोलण्यात आणतात, तसे देश चीनसारखी दैदिप्यमान प्रगती करतात. आपल्याला तशी प्रगती करायची आहे. आपल्यात तेवढं सुप्त क्षमता आहेत. त्यांचा विनियोग आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, की जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतानं सुवर्णपदक मिळवलं. अनेक देशांमधून पहिला क्रमांक मिळवला. भारतीय तरुण पिढी अत्यंत ज्ञानाने भरलेली आणि स्वप्नांनी भारलेली आहेत. भारतीय तरुणांनी खाजगी क्षेत्रातून नुकतंच रॉकेट लॉन्च केलेलं आहे. भारतीय क्षेत्र हे संगणक असेल, ड्रोन्स असतील, संरक्षण क्षेत्रातील कामगिरी असतील, अवकाश संशोधन असेल, जैव संशोधन असेल, रसायन संशोधन असेल, कृषी संशोधन असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, कृषी सेक्टर असेल, त्याच्यानंतर बाकीचे सगळे सेक्टर जे आहेत त्याच्यामध्ये काम करायला सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्या पंखांना आपल्याला बळ द्यायचं आहे. आंदोलन करून, जाळपोळ करून, शिवीगाळ करून, अपशब्द वापरून, एकमेकाचे पाय ओढून हे साध्य होणारं नाही. तेव्हा नागरिकशास्त्र आपल्या विचारांमध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वाणीमध्ये चांगलं म्हणून आणलं पाहिजे. विधायक घडवायला हवं, कन्स्ट्रक्टिव्ह घडवायला हवं, सार्वजनिक संपत्ती जपायला हवी, कुठेही थुंकणं, कुठेही नैसर्गिक विधी करणं असं टाळायला हवं. समाजात सभ्य, शालीन, सुसंस्कृत आपलं वागणं, बोलणं, चालणं असायला हवं. सगळ्यांकडे आदराने, समदृष्टीने पाहता यायला हवं. आपण समष्टीसाठी आधार आहोत, समष्टीसाठी ओझं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपल्या घरातल्यांकडे आई, वडील, बहीण, भाऊ, धाकटी बहीण असेल, वहिनी असतील, आत्या असतील, यांच्याकडे कसं आदराने पाहतो, संस्कृतीपूर्ण दृष्टीने पाहतो, तसं समाजात सर्वत्र आपल्याला पाहता आलं पाहिजे. तरच नागरिकशास्त्र आणि धर्म आपल्या आचरणात आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला आपल्याला कायदा समजतो, पण आपल्याला आपलं नैतिक आचरण ज्या दिवशी समजेल ते धर्माचरण होईल. त्यामुळे नैतिकता आणि शील म्हणजे चारित्र्य याची बांधणी आपल्याला करायला हवी. नागरिकशास्त्र तर समजून घ्यायचंच, पण धर्मशास्त्रसुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. जे आपलं वागणं, बोलणं, चालणं संतुलित आणि सन्मार्गी करेल, जेणेकरून आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब व्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि ही सगळी समाजव्यवस्था याच्यामध्ये सुवर्णमध्य साधता येईल. तर या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. आपल्या आजूबाजूला जे चाललंय, जे मी निरीक्षण केलं, जे मला जाणवलं, की आपण नागरिकशास्त्र विसरलोय, ते पुस्तकातच राहिलं आणि सगळी जी जंतर-मंतर आंदोलनाची परिस्थिती पाहिली आणि त्याच्यामध्ये चांगल्या-चांगल्या लोकांनी आपलं ताळतंत्र सोडून दिलेलं पाहिलं, तेव्हा मला या विषयावर बोलावसं वाटलं. म्हणून मी बोलण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे डोक्याला चालना देणारे विषय मी घेऊन येत असतो. तेव्हा माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा चॅनल पाहत जा, तो लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आप्तजन, मित्रपरिवार, स्नेहीजन सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, चॅनलबद्दल सांगा. फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.